कष्ट करा, खूप कष्ट करा, कष्टानं कमवा, पण हरामाचं कोणाचा रुपया सुद्धा घेऊ नका. कारण एक हरामाचा रुपया मायबाप परतफेड करत असताना रुपया म्हणून जात नाही बरं, तो काही हजार पटीमध्ये ती भरपाई करावी लागत असते. दादा, तुकोबारायांची किती अवस्था खराब आहे, तरी तुकोबाराय सांगतात, दैन्य दुःखामा नाही ती जवळे दह नाही होळी होती बापा. आमच्या जवळ रेते सिद्धिदासी अंगण झाली ती उच्चिष्ट काढती मोक्तेच्या उच्चिष्ट काढती. चारी मुक्त्या रित्या सिद्ध्या आमच्या चरणी नतमस्तक होतात, संतांच्या चरणी नतमस्तक होतात, लोळवणी घेतात, पण संत त्यांना स्वीकारत नाही आहे. त्यांना हाकलून देतात, त्या परत येतात. किती ताकद आहे त्या संतांची, कारण हीच खरी ताकद आहे, ती धर्माची ताकद आहे. म्हणून ही ताकद जिवंत ठेवा. म्हणून तुकोबाराय सांगतात की हरीच्या भक्तीमध्ये व्यत्यय आणू नका. कुणी जर त्या ठिकाणी साधा, आता ही तप्पाच वादक आमची गोवा आहे. आता मला वाटतं इथं जेवढे बसलेत वयाचा जर विचार केला, थोडा माफी मागून बोलतो, कारण त्या विषयावर बोलायला नाही पाहिजे. कारण इथे कसे आहे, इथे समसमान आहे, इथे सर्व सारखे आहे, पण बोलतोच थोडा प्रापंचिक भाषेमधून. महाराज सगळ्यांपेक्षा वयाने लहान, पण खरं सांगू महाराज, आजचा जो कार्यक्रम आहे ना, माफी मागून बोलतो सगळ्यांची. महाराजांनी सावरलं, खूप प्रयत्न केले, कारण आता महाराज आमची अशी पांगडी, हरीजी महाराज काय सांगा तुम्हाला. इथे आल्याच्या नंतर गणेश महाराज म्हणतात काय करायचं, म्हटलं आता कीर्तन होतं का नाही याचाच भरोसा नाही, कारण मोठमोठ्याने विजा वारा सुरू झाला होता, परंतु भगवंताची कृपा, कीर्तन चांगल्या प्रकारे पार पडलं, भगवंताची सेवा घडली. आणि जाता जाता मला तुम्हाला एक निरोप द्यायचा दादा, एक निरोप द्यायचा. काय निरोप द्यायचा? आता याही वर्षी, गतवर्षी मी निरोप दिला, आपल्याकडनं कोणीच आलं नाही. हक्कानं सांगतो, चला धर्म कार्यामध्ये उतरा. अरे चहूकडे बघितल्याच्या नंतर आमचा तरुण भरकटलेला आहे, माय मावल्यावर त्या ठिकाणी दुष्ट लोकांच्या नजरा पडत आहे. आज आमची बहीण जर रस्त्याने फिरायला लागली तर टवाळखोर काटे तिच्याकडे दुष्ट नजरेने पाहतात. माफी मागून बोलतो बाबा, अनेक आमच्या माय मावल्यांच्या, आमच्या तरुण माता मावल्यांच्या त्या ठिकाणी हत्या होत आहे, त्यांचा बळी जातोय. एकीकडे आमचा तरुण वर्ग भरकटत चाललाय, मोबाईलच्या आहारी चाललेला आहे. एकीकडे कुठेतरी ती एक नवीनच फॅड आलंय, काय फ्रेंडशिप आमची ती पुढे आली. कुठेतरी अभ्यासापासून आमचा मुलगा बाजूला त्या ठिकाणी जातोय. मला असं वाटतंय कुठंतरी आपण या समाजाचं काहीतरी देणं म्हणून आपण काहीतरी छोटासा प्रयत्न करावा. म्हणून गत वर्षापासून बोलून गेलो होतो की मागच्याही वर्षी मी आपल्या याच जागेवर बोलून गेलो की एखादं शिवभक्त मला द्या, कारण मी 14 मेला किल्ले पुरंदरवरती आमच्या हिंदवी दौलतीचा श्रीमंत राजा छत्रपती शिवबाराजे भोसले यांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांचं जन्मस्थान किल्ले पुरंदर आहे. आणि या किल्ले पुरंदरवरती अरे ज्याने 40 दिवस देहांत यात्रा सहन केल्या, अरे ज्याने 40 दिवस त्या ठिकाणी क्रूर औरंग्याचा छळ त्या ठिकाणी सहन केला, त्याच्यासाठी कमीत कमी त्याच्या जन्मोत्सवासाठी दगदगत्या उन्हामध्ये आपण 15 दिवस गेलो म्हणून आपलं काय बिघडलं? सगळी व्यवस्था आहे. महाराज यावर्षी मी स्वतः 2 वाहनं लावलेली आहेत. तरुणांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, येऊन पहा. गत वर्षी माझ्यासोबत एक मुलगा, गावामध्ये भरकटत असलेला मुलगा माझ्यासोबत आला, मामासोबत आहे, माझ्यासोबत आला, 15 दिवस माझ्यासोबत राहिला. विचाराची तडजोड होते मायबाप, विचाराची तडजोड होते. एक बोला, मला आता त्या ठिकाणी क्षमा मागून बोलतो, एक सकाळी दिवस निघण्याच्या अगोदर ज्याला चहा नको असतो, ज्याला फक्त कुठंतरी ते दुकान पाहिजे असतं, सकाळी तो लोक चहा घेतात आणि तो नशापान करतो, तोही माझ्या सोबत होता. मला चिंता होती, आता याला रस्त्याने याची काय अवस्था होईल. हा घेणार नाही मला माहीत होतं, पण याला आता ते अल्कोहोल जर त्याच्या शरीराला नाही भेटलं तर त्याला मूर्छना येईल, त्याला चालता यायचं नाही. मग आता काय करू? मलाच म्हणावं लागतं की काय गड्या तू आता थोडीफार घे. म्हटलं आपल्यावर ही वेळ येते का काय, पण भगवंतानं ती वेळ येऊ दिली नाही. कारण राजाच्या विचारात होतो, शिव विचारावर होतो. मायबाप 15 दिवस काय सांगावं, आम्ही त्याला एकटा सोडून पाहिलं महाराज, त्यानं कुठंही त्या ठिकाणी वाट बदलली नाही. सांगायचा अजून एक मुद्दा, दुसरा एक होता
तो गावात आता सुशिक्षित बेकार 15 दिवस सोबत राहिला आणि घरी आल्याच्या नंतर तिसऱ्याच दिवशी त्यानं पुणे गाठलं. हा, तुमच्याकडे तो मुलगा मागच्या सोबत अंकुश बर्डे नावाचा पोरगा साऊंड सिस्टीम सोबत होता काही दिवस तो इथं. हा, तो अंकुश बर्डे नावाचा पोरगा तिकडनं आल्याच्या नंतर 3च दिवस घरी राहिला आणि तिसऱ्या दिवशी त्यानं पुणे गाठलं. आज तो पुण्यामध्ये चांगल्या प्रकारे कंपनीमध्ये त्या ठिकाणी नोकरी करतोय. आणि आता 2 दिवसापूर्वी त्याचा मला फोन आला, म्हणे भाऊ यावर्षी जायचं नाही का? म्हणजे याला बोलून घ्यावं, त्याच्या कंपनीचं काम आहे. मी म्हटलं गड्या तू आता कशाला ये ना तिथंच तू. म्हणे भाऊ नाही मला यायचंय. तर अक्षरशः आता 2 दिवसापूर्वी मी येणार. अरे म्हटलं पण तुला तुझे कंपनीचे मालक काय म्हणतील? म्हणे हो, मी बोललो त्यांच्याशी, त्यांनी मला तेच सांगितलं तू जर त्या ठिकाणी 15 दिवस गैरहजर राहशील तर तुला नोकरीला मुकावं लागेल. मी एकच सांगितलं माझ्या राजासाठी, माझी नोकरी गेली तर काय, मी दुसऱ्या कंपनीत नोकरी करेन. हा महाराज विचार आहे, शिवविचारामध्ये हेच चला. यावर्षी 2 वाहनं ठेवले, कोणी थकलं असेल तर त्याला वाहनाची व्यवस्था आहे, स्वतःचं जेवण वगैरे मी स्वतः त्या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे. कोणाकडनंही महाराज रुपये घेत नाही. तुम्हाला मागच्याही वर्षाला बोलून गेलो, कोणाकडनंही रुपये घेत नाही. आमच्या मीडियाच्या साहेबांनाही सांगेल हा संदेश तुम्हीही समाजामध्ये पोहोचवा. कारण किल्ले पुरंदरवरती 14 मेला संभाजीराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी यावर्षी 30 एप्रिलला राजा सिंदखेड मातृतीर्थ जिजाऊ साहेबांचं जन्मस्थान राजवाड्यामधनं जलकलश घेऊन पालखी पायदळ वारी 30 एप्रिलला दुपारी 2 वाजेला, जी मला वाटतं त्या दिवशी मंगळवार आहे, तो पुढच्या आठवड्यामध्ये, आजची तारीख 26 आहे. हा, 30 तारखेला सिंदखेड राजा इथून तिचं प्रस्थान होणार आहे. आणि या प्रस्थानासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना आवर्जून विनंती करेल, कमीत कमी निरोपासाठी या. बघा, अरे ज्या संभाजी राजानं देहू ते पंढरपूरची वारी चालू केली महाराज, त्या संभाजीराजाच्या नावावरती एखादी या महाराष्ट्र देशामध्ये वारी नसावी का? अरे वारकरी आमचे का त्या ठिकाणी विचार करत नाही आहे? अरे ज्याने वारी चालू केली त्याच्या नावावर का वारी होत नाही आहे? हा एक माझा छोटासा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. बघा, कोणी 1-2 तरुण या, जास्त येऊ नका, सुरुवात आहे. जास्त आले तर आम्हालाही त्या ठिकाणी सांभाळणं मलाही शक्य होणार नाही. कारण कोणाकडेही रुपया मागत नाही, मला मागायचा नाही. पण कोणीतरी 1-2 तरी तरुण द्या महाराज. चला या. अरे बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा भरून या. महाराज आम्ही बुडतोय का म्हणून तुम्ही आम्हाला बोलवता? तुम्ही बुडत नाही आहे. अरे माझे स्वामी विवेकानंद सांगतात मला फक्त 10 तरुण द्या, उभा देश तरुण नेतो. 10 तरुण फक्त. म्हणजे भरकटलेले म्हणतात का? ते नाही, जे तुम्ही माझ्यासोबत देणार आहात ते भरकटलेले मुळीच नसेल. अरे पण ते भरकटलेल्यांना सुद्धा रस्त्यावर आणणार आहे, त्या ठिकाणी उद्याचे मार्गदर्शक ठरणार आहे. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो, मागच्या वर्षी हा निर्णय नव्हता. या वर्षी किल्ले पुरंदरवर तिथला छत्रपती शिवबाराजांचा जो काही अभिषेक आहे, जलाभिषेक, तो आपण जो जलकलश नेणार आहोत त्या जलकलशाने त्या ठिकाणी होणार आहे. तोही बहुमान आपल्याला मिळालेला आहे. आपण त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडला, फक्त तुम्हाला परत येताना ते तिकडचं परतीचं भाडं भरावं लागतं. त्याचीही वाहनांची व्यवस्था आपण केलेली आहे. पण त्या वाहनावाल्याला परतीचं भाडं द्यावं लागणार आहे. कारण येणाऱ्यांना सुद्धा काहीतरी कळालं पाहिजे ना, की आपल्याला 2 पैसे खर्च येतो. तेही मी केलं असतं, पण ते आता कुठंतरी बंधनं पाहिजे. तुमच्यासारख्यांच्या प्रयत्नातून हा प्रयत्न माझा सुरू आहे. छोटासा प्रयत्न आहे, सहकार्य करा. ज्याला जे सहकार्य करता येईल, कमीत कमी प्रचार प्रसार करा, शिवविचाराचा प्रसार करा, अरे संत विचाराचा प्रसार करा, देव भगवंताची भक्ती करा. आणि हे करत असताना आपल्या जीवनाचा जो काही सार आहे तो सार त्या ठिकाणी भरभरून त्या ठिकाणी स्वीकार करा. तो सार जिंका. जाता जाता एकच सांगेल, लेकरांना शिकवा, स्त्री भ्रूण हत्या टाळा, पर्यावरणाचं संवर्धन करा, कुटुंबामध्ये हसून खेळून वागा. जास्त कमाई पैशाची करण्यापेक्षा मी म्हणेन पैसे अवश्य कमवा, पण माणसंही अगोदर कमवा. जो माणसं कमवतो, जो भक्ती कमवतो, तो त्या ठिकाणी त्याचा देह सार्थकी होतो. मायबाप बोलण्यासारखं खूप आहे, खूप बोलता येईल, पण भगवंताची मेहरबानी आपल्याला कीर्तन आतापर्यंत सुखरूप आपलं पार पडलं. निसर्गानं साथ दिली.
त्याचे सुद्धा त्या ठिकाणी मला वाटतं आभार मानायला पाहिजे. पण कारण आहे त्याचे कसे आभार माना, आपण कोण आभार मानणार आहे? अरे आपल्याला जन्म त्याच्यामुळे मिळाला आहे आणि आपण कसे त्याचे आभार मानायचे? हां, नाही मानता येत आपल्याला आभार. तो अधिकार आपल्याला नाही आहे, कारण आपण त्याची वस्तू आहे, त्याची वस्तू आहे. नाही जमणार मायबाप ते. पण असो, तो कोण आहे? मनोजवमृततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानेश्वरा माऊली.